व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रेमाची कबुली देत असतो. तर गझल नवाज भीमराव पंचाळेंनी सुद्धा आपल्या खास अंदाजामध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेम व्यक्त केलंय. याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. ऐकूया. 33 वर्षापूर्वी जे गझल नवाज भीमरावजी पांचाळे आहे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला आणि आपल्यासोबत ते आहेत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं. दादा मला सांगा, आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो. तुम्ही 33 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला, काय सांगाल नेमकं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं? खरं तर या शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. या शब्दाला काय महत्त्व आहे किंवा यावेळेस काय करतात, कसं वागतात, कशा शुभेच्छा देतात याची काही कल्पना नव्हती. पण मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे म्हणजे का आपली प्रिय व्यक्ती, आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास, तिच्यासोबत राहणं. सब कुछ खुदा से मांग लिया, तुझको मांग कर. सब कुछ खुदा से मांग लिया, तुझको मांग कर. उठते नहीं अब हाथ मेरे इस दुआ के बाद. असंच आहे सगळं. तुम्ही काय सांगाल नेमकं? ह्यांनी सांगितलं ते तर अगदी तंतोतंत खरंच आहे. म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या बद्दल प्रेम व्यक्त करणं किंवा त्याच्यासोबत राहून किंवा आनंदाने आपण एकमेकांची सहवासाने आपण व्हॅलेंटाईन डे असा साजरा करू शकतो. एखादी गझल, तुम्ही पण गझल गाता. तुला लागले गीत माझे कळाया, तुला लागले गीत माझे कळाया. तुझ्या अंतरी, तुझ्या अंतरी लागले मी जळाया. तुला लागले गीत माझे कळाया.